क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दामोदर नगरात चाकू हल्ल्याच्या प्रयत्नाने खळबळ, मद्य विक्री दुकानांमुळे वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये संताप। वणी शहरातील दामोदर नगर परिसरात दिनांक 30 मे रोजी शनिवारी दुपारी घडलेल्या चाकू हल्ल्याच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। जुन्या वादाची पुरावत काढून आलेल्या दुचाकीवरून दोघांनी राहुल भास्कर मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। दुर्दैवाने राहुल मोरे यांनी प्रसंगावधान दाखवून वार चुकल्याने मोठी जीवितहानी टळली। या घटनेनंतर ग्रामस्थ व पोलिसांनी आरोपींचा सिने स्टाईल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले। परिसरात मोठी चर्चा रंगली होती। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल भास्कर मोरे राहणार कसबे वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक हे दामोदर नगर परिसरातील आपल्या दुकानाजवळ शनिवारी दुपारी उपस्थित असताना आरोपी कृष्णा संतोष चव्हाण व गुरुराज बाबलाल चव्हाण दोघे राहणार नवनाथ नगर पेठ रोड नाशिक हे तेथे आले। सुमारे 15 दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपींनी राहुल मोरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी धारदार चॉपर काढून राहुल मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। आरोपींनी केलेला वार राहुल मोरे यांनी चपळाईने चुकविला, मात्र या झटापटीत त्यांना दुखापत झाली। प्रत्यक्षदर्शीच्या मते आरोपी अत्यंत आक्रमक पद्धतीने वागत होते आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते। हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे पळून जातानाही त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत आरोपींचा पाठलाग सुरू केला। दरम्यान वणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। नागरिक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोपींचा काही अंतरापर्यंत पाठलाग करण्यात आला आणि अखेर दोघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 136/2026 दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे हे करीत आहेत। दरम्यान या घटनेनंतर दामोदर नगर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परिसरात असलेल्या मद्य विक्री दुकानांमुळे अनेक वर्षापासून कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या गंभीर होत आहेत। मद्यपींकडून वारंवार होणारी शिवीगाळ, भांडणे, मारामाऱ्या, महिलांची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान तसेच वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे जगणे असुरक्षित बनले असल्याची भावना निर्माण होत आहे। विशेष म्हणजे याच कारणांमुळे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत संबंधित मद्यविक्री दुकाने दामोदर नगर परिसरातून स्थलांतरित करण्याचा ठराव यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे। मात्र ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतरही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही। परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत असून मद्यविक्री केंद्रांभोवती निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या परिसरात अनेकदा रस्त्यावरच मद्यपींची गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। अनेक वेळा किरकोळ वादातून मोठ्या मारामाऱ्या झाल्याची घटनाही घडल्या आहेत। आता थेट चॉपर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती किती गंभीर बनली आहे हे या घटनेवरून स्पष्ट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या घटनेमुळे दामोदर नगरसह संपूर्ण वणी शहरात चर्चेला उधाण आले असून परिसरातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी केली आहे। अन्यथा भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।